गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे दुधीची भाजी। अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवणार आहे। यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी घेतलं आहे दुधी, असं चौकोनी आकारात कापून घेतलेत आपण आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलाय तो एकदा। इथे एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, जी रात्री भिजत ठेवलेली। इथे एक टोमॅटो पण मध्यम आकाराचा चौकोनी कापून घेतलाय। एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी कापून घेतलाय बारीक। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, हिंग, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा मालवणी तिखट, 1 चमचा गोडा मसाला, गूळ आपण घेतलाय, जिरं, राई आणि तेल। हे आपल्या रेसिपीला आज लागणारं साहित्य आहे। आपण आपल्या कृतीकडे वळूया। आता आपण आपल्या दुधीच्या भाजीच्या कृतीकडे वळूया। इथे मी गॅसवर प्रेशर कुकर ठेवून घेतलाय। आपण प्रेशर कुकरमध्ये आज भाजी बनवणार आहे। यात मी ॲड करून घेतलेलं आहे 1.5 पळी तेल। तेल आपलं गरम झालेलं आहे। यात आपण पहिले टाकले राई, जिरं, कढीपत्त्याची पानं आणि हिंग। या 4 वस्तू आपण टाकून घेतल्या। कांदा आपण ॲड करून घेतलाय। हा एक मोठ्या आकाराचा कांदा आपण बारीक चौकोनी कापून घेतलेला। कांदा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला। आता कांदा आपला शिजलाय, यात आपण ॲड करतो आहे टोमॅटो। एक मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया। कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगला। 1 मिनिट झालं आपल्याला झाकण लावून। त्याच्यात आपण टाकतो आहे दुधी। गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आहे सध्या दुधी ॲड केल्याच्या नंतर। आणि दुधीच्या वरून आपण चण्याची डाळ भिजलेली जी घेतली आपण ती टाकली आहे। ही भिजलेली चण्याची डाळ आपण दुधीच्या वरती फक्त टाकून घेतली। आपण त्याला बिलकुल ढवळणार नाहीये।
कारण जर तेलाला लागली ही डाळ पूर्ण तर ती कडक होऊन जाईल, तळली जाईल. आपल्याला तळून नाही घ्यायची, शिजवायची आहे ती, म्हणून आपण वरच ठेवली. नंतर आपण एकत्र मिक्स करणार आहे. 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया थोडं वाफेवर. गॅस आपला आता सध्या फास्टच आहे. मग आपण बाकीचे मसाले टाकू. 1 मिनिट झालं आपल्याला झाकण लावून. आता आपण काढून घेऊया. आता आपण मिक्स केली तर चालेल. सुरुवातीला जेव्हा डाळ पहिल्यांदा आपण टाकतो बिलकुल त्याला मिक्स नाही करायची, कडक होऊन जाईल, मग ती खाताना चांगली नाही लागणार. त्याच्यात आपण टाकूया हळद आणि 2 प्रकारचे मसाले आपण जे घेतलेले ते. 1 काश्मीरी लाल तिखट घेतलेलं 1 चमचा आणि मालवणी तिखट हे तिखटपणासाठी आपण घेतलेलं, दोन्ही ॲड केले आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे मसाले न ढवळता आपल्याला 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचे. मग आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आणि गॅस आपल्याला पूर्ण स्लो करून घ्यायचा. 5 मिनिटं झाली आहेत आपल्याला झाकण लावून. आता आपण भाजी मिक्स करून घेऊया. आता मसाले जे टाकलेत ते आपले करपणार नाही, कारण की दुधीचं आणि ह्याचं पाणी सुटलेलं आहे जरासं. जर डायरेक्ट अगोदर आपण तेलात टाकले असते तर ते करपले गेले असते, म्हणून आपण दुधीच्या वरून टाकतो मसाला. आता आपण ह्याच्यात ॲड करतो आहे गोडा मसाला. ह्याने तिखट गोड अशी चव येते भाजीला सुंदर. आणि गूळ आपण टाकणार आहे, ह्याने सुद्धा छान अशी गोडसर चव येते. आपण सगळे मसाले ॲड करून आता झालेले आहेत आपले. मिक्स एकदा करून घेऊया. आपण साधारण अर्धा कप पाणी ॲड करून घेतलेलं आहे आपल्या दुधी शिजवून घेण्यासाठी. जास्त पाणी भाजीमध्ये बिलकुल ॲड करू नका. अर्धा कप ते साधारण 1 कप जर दुधी जास्त असेल तर. पण अर्धा कपपेक्षा जास्त पाणी टाकू नये, कारण की जर आपण जेव्हा कुकरला शिटी काढून घेऊ तेव्हा दुधीला आपोआप पाणी सुटतं त्याचं, म्हणून आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं. आता ह्याला कुकरला मी झाकण लावून घेते आणि आपल्याला 3 शिट्या काढायच्या ह्याला भाजीला. हे मी कुकरला झाकण लावून घेतले. आता ह्याला 3 शिट्या आपण काढून घेऊया. प्रेशर कुकरमध्ये ही भाजी बनवते. कुकर झाला आहे. आपण 4 शिट्या काढून घेतल्या ह्याला. बघू शकतो आपली भाजी मस्त अशी झाली. आपण त्याला एकदा ढवळून घेऊया. बघू शकता आपण अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आणि दुधीचं पाणी एवढं झालेलं आहे ह्याच्यात. तर ह्याला गॅस आपण फास्ट लावून पाणी आपण सुकवून घेऊ शकतो, जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर, किंवा अशीच ठेवली तरी पण चालेल. फास्ट गॅस ठेवायचा आणि भाजी सुकवून घ्यायची आपल्याला. म्हणून शक्यतो दुधीमध्ये कमीत कमी पाणी टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चालेल.
हलवून 2 ते 3 मिनटं असं फास्ट गॅसवर आपण ठेवूया. हे आपल्याला झालेली आहेत साधारण 3 ते 4 मिनटं. बघू शकता पूर्ण भाजीतलं पाणी आपण सुकवून घेतलंय. ही पोळी बरोबर खायला खूप सुंदर लागते भाजी. तिखट गोड असं त्याची टेस्ट येते आणि दुधीत असा पण हेल्थसाठी खूपच चांगला असतो. तर जरूर ट्राय करून बघा ही रेसिपी. मी आता ही सर्व करून तुम्हाला फायनल लुक दाखवते आपल्या रेसिपीचा. ही झाली आहे आपली गरमागरम दुधीची भाजी रेडी. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण केलेली आहे. जेव्हा आपल्याला टिफिनला वगैरे द्यायला सकाळची घाई असते तेव्हा तुम्ही ही झटपट भाजी बनवू शकता. आपण कुकरमध्ये ही भाजी बनवण्याचं हेच कारण आहे की एकदा भाजी आपण कुकरला लावली तर आपल्याला जास्त त्याच्यात वेळ घालवावा लागत नाही आणि आपण बाकीची आपली कामं आटपून घेऊ शकतो आणि लगेचच भाजी ही बनवून तयार पण होते. जरूर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.